श्लोक 8. आयुस्सत्त्वबलारोग्य सुखप्रीति विवर्धनः रस्या स्निग्धा स्थिरा हृद्या आहारा सात्विक प्रियः. अर्थ: सात्विक मनुष्याला आवडणारा आहार, आयुष्य, सात्विक वृत्ती, बल, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारा असा रसयुक्त, स्निग्ध, समतोल आणि उत्साह आनंदवर्धक असा असतो, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: भगवद्गीता हा अध्यात्मशास्त्रावरील ग्रंथ आहे. यामध्ये अन्नाचा विचार येण्याचे कारण असे आहे की मनावर अन्नाचा परिणाम होतो. ते अन्नातून तयार होते. अन्नमयम मन असे उपनिषदे सांगतात. भारतीय तत्वचिंतक अन्न ग्रहण करणे हा एक संस्कार मानतात आणि म्हणूनच आहाराचा अनेक बाजूंनी विचारसुद्धा केला गेला आहे. अगदी आधुनिक संशोधकांचे मानसशास्त्र जाणणारे लोक आवर्जून असे सांगतात की लहान बाळाच्या स्तनपानाचे वेळी आईचे मन शांत, प्रसन्न, आनंदी व तृप्त असायला हवे. यावेळी मातेचा बालकाला होणारा प्रेममय स्पर्श मुलाला अगदी आनंदी करतो. म्हणूनच मातेच्या स्पर्शाला व दुधाला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण असेच महत्त्व आहे. आपल्या अन्नात 2 प्रकारचे दोष असू शकतात. एक सदोष अन्न म्हणजे शिळे, उघडे किंवा खराब झालेले अन्न. यामध्ये मांसाहार व मद्यपान यांचाही समावेश आहे. दुसरा दोष स्पर्श दोष असतो. अन्न स्पर्शाने सुद्धा दूषित होते. खलील जिब्रान म्हणतो की अनिच्छेने तयार केलेले अन्न खाणाऱ्यांचे अंगी लागत नाही. म्हणूनच खानावळ, हॉटेल, गाडीवरचे अन्न अशा प्रकारचे दोषयुक्त असलेले अन्न ग्रहण करू नये. भोजनाचे वेळी आजूबाजूचे वातावरण शांत, प्रसन्न हवे. आपण पूर्वी सणाच्या दिवशी ताटाभोवती रांगोळी काढून ताट व्यवस्थित सजवत असू. असे सजविलेले ताट पाहिले की मन स्वाभाविकच प्रसन्न होते. त्यातच सुमधुर संगीत, उदबत्तीचा सुगंध वातावरणाच्या प्रसन्नतेत भर घालतो. भोजनाचे वेळी भांडणे, वादविवाद, रुसवे फुगवे नकोत. तसेच जेवताना अन्नाला नावेही ठेवू नयेत, कारण ते परब्रह्म आहे. आपल्याकडे मराठीत म्हणतात की उदर भरण नोहे जाणी जे यज्ञकर्म, आणि या भावनेने अन्न ग्रहण करावे आणि मगच ते आपल्या अंगी लागते. आहारामुळे म्हणजेच योग्य आहार सेवनाने माणसाचे आरोग्य चांगले राहते. पूर्वीच्या काळी आयुर्वेदात केवळ आहाराने रोगावर मात करून माणसाला बरे करीत असत. आपल्याला माहिती आहे की च्यवन ऋषींनी आवळ्याचे सेवनाने तारुण्य प्राप्त केले होते असे सांगतात. आहारशास्त्राने दिनचर्या म्हणजे कोणत्या व्यक्तीने कोणता आहार घ्यावा, तो किती व कोणत्या वेळी घ्यावा हे सुद्धा ठरवून दिलेले आहे. तसेच ऋतुचर्या म्हणजे कोणत्या ऋतूत काय खावे, काय खाऊ नये याचा सुद्धा विचार केला आहे आणि याचा उपयोग भारतीय लोकांनी मोठ्या चातुर्याने आपल्या सणातून आणि विविध पूजाविधीतून केलेला आढळतो. जसे देवासाठी पंचामृताचा नैवेद्य हा एक समतोल व सुंदर जीवनसत्वयुक्त असा आहार आहे, त्याचबरोबर गुळ खोबरे यामध्ये उत्कृष्ट जीवनसत्वे आहेत. बेल, तुळस, दुर्वा, माका इत्यादी वनस्पती औषधी आहेत. घटस्थापनेचे वेळी घटाभोवती पेरलेल्या गव्हाच्या अंकुराचा रस म्हणजे अमृत रस आहे. तो शक्तिवर्धक, बुद्धिवर्धक असून अनेक रोगांवर तो उपयुक्त सुद्धा आहे. अशा रीतीने आहाराचा विचार केला तर लक्षात येईल की सात्विक आहार म्हणजे कोणता.